सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करत आहोत. ट्रिग्नोमेट्री हा जास्त वेटेजचा चॅप्टर आहे, म्हणून ट्युशनला कंटिन्यू राहा. ओके, खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. सो टुडे वी टीच फर्स्ट रूल, दॅट इज अ साइन रूल. आज आपण साइन रूल पासून, म्हणजेच थेरम आहे हा. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल हे सगळे थेरम्स आहेत. तर आधी हे थेरम्स घेऊ, त्यानंतरच आपण यावरचे प्रॉब्लेम्स टीच करू शकतो. हेडिंग टाका साइन रूल, SINE, साइन रूल. लिहा. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, कॉमा A upon sin A equal to B upon sin B equal to C upon sin C equal to twice R. A upon sin A equal to B upon sin B equal to C upon sin C equal to twice R. Where R is the circumradius of, where R is the circumradius of triangle ABC. ओके, लक्ष द्या इकडे केअरफुली. बघा विद्यार्थी मित्रांनो, साइन रूल नेहमी A अपॉन साइन A, B अपॉन साइन B, C अपॉन साइन C एवढाच लक्षात ठेवायचा. इथे इक्वल टू टॉइस आर आपल्याला फक्त प्रूफ करायला लावला आहे, बट लक्षात फक्त या व्हॅल्यू ठेवायच्या. ओके, आता सॉल्व कसं करू लक्ष द्या. सोल्युशन. सगळ्यात पहिले आपण एक ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ. हा मी एक ट्रायंगल ड्रॉ केला, ABC. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, जे कॅपिटल लेटर असतात ते अँगल डिनोट करतात आणि जे स्मॉल लेटर असतात ते साइड्स डिनोट करतात. कोणता ट्रायंगल घेतला मी आता? ABC. अँगल ए च्या अपोजिट साइड स्मॉल ए, अँगल बी च्या अपोजिट साइड स्मॉल बी, अँड अँगल सी ची अपोजिट साइड स्मॉल सी. अशा प्रकारे आधी मी डायग्राम ड्रॉ केली. इज दॅट क्लिअर? त्यानंतर हा एक मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ए पासून परपेंडिक्युलर AD कोणत्या साइडवर घेतला मी? BC. ही झाली माझी डायग्राम. हे करायचं आहे प्रूफ. ओके, आता लक्ष द्या. सोल्युशन मध्ये मी आधी डायग्राम ड्रॉ केली. डायग्राम कशा प्रकारे ड्रॉ केली समजलं? आधी ABC घेतला, अँगल ए ची अपोजिट साइड स्मॉल ए, बी ची स्मॉल बी आणि सी ची स्मॉल सी. इज दॅट क्लिअर? त्यानंतर लक्ष द्या. लेट AD परपेंडिक्युलर टू BC. AD हा कोणाला परपेंडिक्युलर आहे? BC ला. दिसत आहे डायग्राम मध्ये. त्यानंतर इन ट्रायंगल ADC, AD हा BC ला परपेंडिक्युलर आहे, म्हणून मी ट्रायंगल कोणता घेतला? ADC. कोणता ट्रायंगल घेतला? ADC. सो साइन C. ADC मध्ये मी कोणता अँगल घेतला? C. साइन C काय असते रे? साइन म्हणजे काय असते आपलं? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस साइड. यस और नो? साइन काय असते? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस साइड. तर साइन C ची अपोजिट साइड कोणती झाली? AD. अपोजिट कोणती झाली? AD. हायपोटेनियस कोणती झाली? AC. इज दॅट क्लिअर? साइन C अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड आहे AD, हायपोटेनियस आहे AC. अगेन साइन C ऍज इट इज. त्यानंतर AD अपॉन AC.
एडी ॲज इट इज, बट एसी ला आपण काय डिनोट केलं आहे, स्मॉल बी. एडी ला काय डिनोट केलं, सॉरी एसी ला काय डिनोट केलं, स्मॉल बी. सो एसीच्या ठिकाणी मी काय लिहिला, स्मॉल बी. आता यावरून मी एडी ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. देअरफॉर एडी इक्वल टू काय होणार, बी इंटू साइन सी. इज दॅट क्लिअर? एडी ची व्हॅल्यू कोणती आली, बी इंटू साइन सी. सर्वांना समजलं इथपर्यंत? नो डाऊट? राईट डाऊन दिस फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एडी ची व्हॅल्यू तर फाइंड आउट केली. नाव एरिया ऑफ ट्रँगल एबीसी. आता हा जो एबीसी आहे याचा मी एरिया फाइंड आउट करतो. एरियाचा फॉर्म्युला असते हाफ इंटू बेस इंटू हाईट. बराबर? एरिया ऑफ ट्रँगल हाफ इंटू बेस इंटू हाईट. अगेन हाफ ॲज इट इज. या साइडला एरिया ऑफ ट्रँगल एबीसी इंटू या ट्रँगलचा बेस किती आहे, बीसी. बेस बीसी आणि हाईट एडी. तर बेस येणार बीसी, हाईट येणार एडी. अगेन एरिया ऑफ ट्रँगल एबीसी हाफ इंटू जो आपला बेस आहे बीसी ते आपण कशानं डिनोट केलं, स्मॉल ए. इंटू एडी ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केली आहे. समजलं का बरं फाइंड आउट केली होती? तर एडी ची व्हॅल्यू काय आहे, बी इंटू साइन सी. 2 या साइडला जाऊन मल्टिप्लाय होणार. सो ट्वाइस एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इक्वल टू काय येणार, ए बी साइन सी. समजलं का? ट्वाइस एरिया ऑफ ट्रँगल एबीसी इक्वल टू काय आलं, ए बी साइन सी. याच मिनिंग अँगल जर सी आहे, अँगल जर काय आहे सी, तर साइड कोणत्या आहे, ए आणि बी. आता सिमिलरली, आता सगळं काही सॉल्व्ह करून दाखवायची गरज नाही आहे. सिमिलरली ट्वाइस एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी. जर मी सीच्या ठिकाणी जर अँगल बी घेतला असता, सीच्या ठिकाणी जर मी अँगल कोणता घेतला असता, बी, तर इथे एबीच्या ठिकाणी साइड कोणती आली असती, एसी. कारण मी अँगल बी घेतला तर साइड कोणती आली असती, एसी. ट्वाइस एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी. आणि जर मी अँगल ए घेतला असता, अँगल काय घेतला असता मी, ए, तर आपली साइड कोणती आली असती, बीसी. साइड कोणती आली असती, बीसी. समजलं? मी फक्त तुम्हाला एकच प्रूफ करून दाखवलं. अँगल मी सी घेतला तर साइड कोणती आली, ए बी. त्यावरून अँगल जर बी घेतला असता तर साइड कोणती आली असती, एसी. आणि अँगल ए घेतला असता तर बीसी. इज दॅट क्लिअर? त्यानंतर हेन्स लेफ्ट हँड साइड सर्वांची काय आहे आपली, सेम दिसत आहे. यावरूनच मी काय लिहू शकतो, ए बी साइन सी इक्वल टू ए सी साइन बी इक्वल टू बी सी साइन ए. कारण लेफ्ट हँड साइड सेम आहे तर आपण राईट हँड साइड पण सेम लिहू शकतो. डिवाइड बाय एबीसी. डिवाइड बाय काय दिलं मी आता, एबीसी. सर्वांना एबीसी ने काय करू, डिवाइड. सो ए बी साइन सी अपॉन एबीसी, ए सी साइन बी अपॉन एबीसी, बीसी साइन ए अपॉन काय, ए बी सी. ए बी गेट कॅन्सल. काय आला बेटा, साइन सी अपॉन सी. एसी गेट कॅन्सल. साइन बी अपॉन बी. बीसी गेट कॅन्सल. साइन ए अपॉन ए. आपल्याला प्रूफ मध्ये काय विचारलं होतं,
याचा रेसिप्रोकल ना, तर रेसिप्रोकल जरी केला तरी आपण सेमच येणार आहे. डज ए अपॉन साइन ए इक्वल टू काय येणार, बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. यांचा जर रेशो सेम आहे तर रेसिप्रोकलचा पण रेशो काय येणार आहे, सेम. समजलं डेरिवेशन? राईट डाऊन फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो आपण रेशो तर प्रूव्ह केलाच आहे, बट हाच रेशो इक्वल टू टॉइस आर हे सुद्धा आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. लिहा, टू प्रूव्ह each ratio is twice r. To prove each ratio is twice r. आता इथून आपलं नेक्स्ट डेरिवेशन म्हणजे आपल्याला हा रेशो फक्त टॉइस आर प्रूव्ह करून दाखवायचा आहे, ते स्टार्ट करू. लक्ष द्या. आता टू प्रूव्ह हा जो रेशो आहे याला आपल्याला टॉइस आर प्रूव्ह करून दाखवायचा आहे. आणि सर्कम रेडियस म्हटलं आहे. सर्कम रेडियस म्हणजे पहिले आपण एक सर्कल ड्रॉ करून घेऊ. हा मी सर्कल ड्रॉ केला. यामध्ये पहिले आपला ट्रायंगल घेऊ. ए बी सी ही साइड येणार स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी. साइड्स कशा घ्यायच्या लक्षात ठेवायचं, अँगलच्या अपोजिट वाली साइड सेम घ्यायची. अँगल ए आहे तर साइड मी ए घेतली. आता आपण काय करू, या ए पासून एक डायमीटर ड्रॉ करू. ए पासून डायमीटर ड्रॉ करू आणि ती कोणत्या पॉइंटला मीट होत आहे, पी पॉइंटला. पी पॉइंटला ती डायमीटर काय झाली आपली, मीट. आणि पी पासून सी ला काय करू, जॉईन. आता जो अँगल आपला बी राहणार तोच अँगल आपला कोणता राहणार आहे, पी. बिकॉज इट इज लाइज इन इनक्लाइब इन सेम आर्क, किंवा आपण अल्टरनेट अँगल सुद्धा म्हणू शकतो. यस ऑर नो? सॉरी, करस्पॉन्डिंग अँगल झालं नाही. कोणते अँगल झाले आपले, करस्पॉन्डिंग अँगल. तर ही डायग्राम आपल्याला आधी ड्रॉ करावी लागणार आहे आणि लिहायचं काय, लक्ष द्या. आधी ड्रॉ अ डायमीटर through point A and meet at point P. आपण डायग्राम ड्रॉ केली. ड्रॉ अ डायमीटर थ्रू पॉइंट ए अँड मीट ऍट पॉइंट पी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द अँगल बी and angle P are equal. Angle B and angle P are equal because inscribed है ना, inscribed in the same arc. पहिले समजून घ्या त्यानंतरच लिहा. काय केलं आपण, ए पासून एक डायमीटर ड्रॉ केला आणि तो कोणत्या पॉइंटला मीट झाला, पी पॉइंटला. हे समजत आहे. त्यानंतर काय म्हटलं मी, द अँगल बी अँड अँगल पी आर इक्वल बिकॉज इन्स्क्राईब इन द सेम आर्क. सेम आर्क मध्ये काय झाला तो, इन्स्क्राईब. नाव आता लक्ष द्या. नाव साइन बी इक्वल टू, मग मी साइन पी लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. साइन बी इक्वल टू मी काय लिहू शकतो, साइन पी. वाय, कारण आताच काय म्हटलं आपण, बी अँड पी काय आहे आपला, सेम. तो साइन बी इक्वल टू साइन पी. आणि साइन पी म्हणजे काय होणार, अपोजिट. अपोजिट काय आला रे, बी. साइन पी चा अपोजिट काय झाला, एसी. आणि हायपोटेनियस काय झाला, एपी. समजत आहे.
साइन बी इक्वल टू साइन पी आला. साइन पी चा अपोजिट साइड कोणती झाली? एसी. हायपोटेनियस कोणती झाली? एपी. हायपोटेनियस कोणती झाली? एपी. अगेन साइन बी इक्वल टू साइन पी. आता एसी ची साइड किती आहे? बी. एसी ची साइड किती आहे? बी. आणि ए पासून पी हे आपली डायमीटर आहे. ए पासून पी काय आहे? आपली डायमीटर. आणि डायमीटर इक्वल टू काय असते? टॉइस आर. डायमीटर इक्वल टू टॉइस आर. तर एपी ची व्हॅल्यू मी काय लिहू शकतो? टॉइस आर. इथे लागेच लिहायचं डायमीटर इक्वल टू टॉइस आर. समजलं का? एपी काय होता आपला? डायमीटर. डायमीटरची व्हॅल्यू काय येणार आहे? टॉइस आर. सो साइन बी इक्वल टू मी लिहू शकतो बी अपॉन टॉइस आर. कारण मला पी ची तर व्हॅल्यू काढायचीच नाही आहे ना. मी साइन बी इक्वल टू काय लिहिलं? बी अपॉन टॉइस आर. बी इकडे येऊन डिवाइड होणार. बी काय होणार? किंवा टॉइस आर जर मी इकडे मल्टिप्लाय केला तर यालाच मी बी अपॉन काय लिहू शकतो? साइन बी. मग जर मी बी अपॉन साइन बी ची व्हॅल्यू जर टॉइस आर फाइंड आउट केली आणि बी अपॉन साइन बी म्हणजे ए अपॉन साइन ए आणि सी अपॉन साइन सी. मग एक रेशो जर मी टॉइस आर इक्वल टू जर दाखवला तरच मी काय लिहू शकतो? हेन्स बी अपॉन साइन बी मी टॉइस आर प्रूफ करून दाखवला. हेन्स ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी इक्वल टू किती होणार? टॉइस आर. हेन्स समजलं का? एकदा पुन्हा सांगू. समजलं सर्वांना कसं आलाय? तर मी ए पासून डायमीटर ड्रॉ केला पी पर्यंत आणि बी आणि पी अँगल काय आहे आपला? सेम. म्हणून साइन बी इक्वल टू काय झाला? साइन पी. अपोजिट अपॉन हायपोटेनियस. एसी ची व्हॅल्यू आहे बी. एपी आपला डायमीटर आहे. डायमीटर इक्वल टू काय असतो? टॉइस आर. सो टॉइस आर ची व्हॅल्यू प्रूफ केली. बी अपॉन साइन बी इक्वल टू किती आला? टॉइस आर. म्हणजेच सर्व रेशो इक्वल टू काय येणार? टॉइस आर. थँक्यू. राईट डाऊन.